3 दिवसात 3 गावठी कट्टे, 9 घातक हत्यारं जप्त, 12 संशयितांवर गुन्हे दाखल. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची कारवाई. गेल्या 20 दिवसात परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झाडाझडती घेण्यात आली असून या कारवाईत तब्बल 3 गावठी कट्टे आणि तलवारी, कोयते असे जीवघेणे 9 घातक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ 2 अंतर्गत अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम ही 18/10/2024 पासून 15 दिवसांसाठी राबवण्यात आली होती. सदर मोहिमेमध्ये रेकॉर्डवरचे ज्यांच्याकडे पूर्व रेकॉर्ड आहे अशा आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आल्या होत्या आणि अशा जवळजवळ 198 आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्यावरती अगोदर 325 किंवा 425च्या अन्वये घातक शस्त्रे व पिस्तूल बाळगल्याबाबतचे गुन्हे दाखल होते. तर अशा कारवाईमध्ये आम्हाला 15 दिवसामध्ये आम्ही एकूण 12 गुन्हे दाखल केलेले आहेत. 198 आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 3 गुन्हे हे गावठी कट्टे आणि पिस्तूल मिळाल्याबाबतचे आहेत आणि 9 गुन्हे हे कोयता, तलवार असे घातक हत्यार मिळाल्याबाबतचे असे एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर कारवाई ही अचानकरित्या कोम्बिंग ऑपरेशन, ऑल आउट ऑपरेशन, नाकाबंदीमध्ये स्टॉप अँड सर्चच्या ज्या कारवाया केल्या जातात त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे व दोन्ही डिव्हिजनचे एसीपी शेखर देशमुख अंबड डिव्हिजन आणि एसीपी बारी नाशिक रोड डिव्हिजन यांनी देखील ह्याच्यामध्ये महत्त्वाचे काम या ठिकाणी बजावलेले आहे. अशी कारवाई ही भविष्यात देखील चालू राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सध्या शहराची स्वच्छता सुरू असून त्याच मोहिमेचा हा एक भाग आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.